संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी। या सप्ताहात कुठल्याही गोष्टीत इतरांना मध्यस्थी करणे किंवा इतरांच्या वादात पडणे किंवा इतरांना न मागता, इतरांनी मदत मागितलीच नाहीये आणि ती जबरदस्ती आपण आपला मोठेपणा करायला त्या ठिकाणी करायला जाणे, अशा गोष्टीतून आपल्याला थोडे नुकसान होऊ शकते किंवा अशा गोष्टी नुकसानदायी, क्लेशकारी, त्रासदायक ठरू शकतात। तर कुठल्या कुठल्या गोष्टी असू शकतात? आता साधारण समजा एखाद्याचं काम करायचं, एखाद्याचा प्रपोजल आहे, ते स्वतःहून देऊ शकतात, पण आपल्या मार्फत देण्याचा ते प्रयत्न करत असतील किंवा ते ज्यांना द्यायचं आहे त्यांना प्रपोजल किंवा प्रस्तावना मांडायची आहे, अशी व्यक्ती कदाचित त्यांची दुश्मन असेल, तुमच्याशी बरी असेल, परंतु त्यांच्यामुळे ते वादविवाद वाढून त्यांच्या बरोबर, म्हणजे तुम्हाला चांगले नसलेल्या व्यक्तीबरोबर सुद्धा आपले वादविवाद होऊ शकतात किंवा त्यांच्याशी आपली दुश्मनी होऊ शकते किंवा काही वाईट गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे आपली कामं असेल तरच आपण ती करायला जा। इतरांचे प्रपोजल करणे किंवा इतरांचं प्रेजर होणे, प्रपोजर होणे आपण शक्यतो या काळामध्ये सध्या तरी टाळा। त्यांची कामे स्वतःची स्वतः करायला जाऊ द्या। त्यांची कामे आपण करायला गेल्या कारणाने, इतरांनी मदत न मागता सुद्धा आपण जबरदस्ती करायला गेल्यामुळे आपले नुकसान होऊ शकते, आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, त्रासदायक ठरू शकतो। त्यामुळे कोणाची मध्यस्थी करायची असताना विचार करा आणि त्याचबरोबर आपण नक्की कोणाची मदत करतोय, कोणाची मध्यस्थी करायला जातो, ती व्यक्ती पण योग्य आहे का, आधी त्या व्यक्तीमुळे आपल्याला काय काय मानसिक त्रास झालेला आहे याचा सुद्धा विचार आणि अभ्यास करणे खूप गरजेचं आहे। अशा गोष्टी लक्षात घ्या, त्या शोधून समजूनच त्यानंतर करायला जावा, इतरांच्या गोष्टीत हस्तक्षेप करावा कधी, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर, अन्यथा याचा आपल्याला मानसिक त्रास आणि बदनामी सुद्धा या काळामध्ये होऊ शकते। त्याचबरोबर भागीदाराचे व्यवहार, भागीदाराचे व्यवसाय यामध्ये थोडासा वाद निर्माण होऊ शकतो। जर आपण एखाद्यावर पार्टनरशिपने व्यवसाय धंदा करीत असाल तर अशा गोष्टी कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यांचे वागणे किंवा त्यांचे व्यवहार आपल्याला पटणार नाही। तर असे सुद्धा करत असताना कुठली टोकाची भूमिका घेऊ नका। आपण प्रतिउत्तर देताना किंवा कमेंट करताना किंवा त्यावर काहीतरी मात करताना जपून विचार करूनच, सावध राहूनच कामे करा, अन्यथा आपण त्यामध्ये सुद्धा आपले निर्णय कदाचित चुकू शकतात। कदाचित त्यांनी काही केलेलंच नसेल आणि गैरसमज होऊन आपल्याला ते वाटलं असेल चुकीचं आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला नुकसान होऊ शकते। तर अशा वेळी सुद्धा आपण अभ्यास करूनच ते कामे करा, निर्णय घ्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 7 आणि 9, शुभ अंक आहे 7 आणि रंग आहे क्रीम कलर। या सप्ताहात आपण करायची रेमेडीज मित्रांनो अशी आहे की कुष्मांड नवमीच्या दिवशी एक कुष्मांड आणि त्याचबरोबर एक 11 केळी, कुष्मांड 1 आणि 11 केळी कुठल्याही विष्णूच्या देवळामध्ये विष्णूची पूजा करत असलेल्या व्यक्तीला दान द्यायचं आहे। त्यांना दान देऊन त्यांना नमस्कार करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचे आहे। सध्या कुटुंबामध्ये ज्या काही आपल्या अडचणी आरोग्यासंबंधित सुरू आहेत त्या दूर होतील आणि त्या कुष्मांड फळाचं आपल्याला फल प्राप्त होईल, कुष्मांड दानाचं फल आपल्याला प्राप्त होईल। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे, त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं। इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही। त्यामुळे हा काळ उत्तम आहे। या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान
आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा. याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं. कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, पण हे नक्की करा मित्रांनो. या रेमेडीज सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळते आणि काहीतरी चांगल्या गोष्टी करतात. जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच. आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितली त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा. आपण स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही, तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही, अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत, तर ते सांगणं ते गरजेचं असतं. आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर काय वेगळा वाईट नाहीये, तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडत आहेत, त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहेत. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.